नाव आहे शोध. लेखक प्रकाश नारायण संत. कद्रीमनी सावकारांचा वाडा म्हणजे आमच्या गावातला सगळ्यात मोठा बंगला सुद्धा असेल. निदान आम्ही राहतो त्या भागातला तो उंचच्या उंच आहे हे कुणीही सांगेल. आमच्यासारखीच त्यांच्या त्या वाड्याच्या गच्चीवर खेळत असलेली पोरं हे नक्कीच सांगतील. कशावरून म्हणून विचारायचं कामच नाही. अहो गच्चीवरून. आम्ही सगळे म्हणजे मी, कुमार कद्रीमनी, संप्या देशपांडे आणि कोण कोण कद्रीमनी सावकारांच्या गच्चीवर उभे होतो. सगळीकडं लाल लाल कौलं, नारळाची, आंब्याची आणि कसली कसली झाडं. आम्हाला वरून दिसणारं गाव आणि नेहमी रस्त्यावरून दिसणारं गाव एकदम वेगळं. एवढ्यात कुमार कद्रीमनी मला म्हणाला, त्या रस्त्यावर बघ बे, तुमच्या त्या गल्लीतली ती ही एकटीच चालली की काय की दिसायली काय तुला? कोण? मी म्हणालो. मला कोणीच दिसत नव्हतं. ती नाही काय ती हळदीपूर. हळदीपूर? आधी मला त्या रस्त्यावर कोण दिसत नव्हतं हे सोडाच, त्यात आणि हळदीपूर कोण लक्षातच येईना. सावलीची रांगोळी की काय ती मात्र मस्त दिसत होती. अशी रांगोळी कुणी आणि कशी काढली असेल याचा विचार करत असतानाच एका झाडाच्या सावलीतून कुणीतरी एकदम उन्हाच्या पट्ट्यात आलं. एक मुलगी. हळदीपूर? मी तिच्याकडे नीट पाहत होतो. तिचं चालणं ओळखीचं वाटायला लागलं, पण ती सारखं थांबत होती, काहीतरी शोधल्यासारखं. कोण ती? एवढ्यात काहीतरी पाहण्यासाठी ती खाली वाकली, पुन्हा ताठ उभी राहिली, कमरेवर हात ठेवून. तिच्या दोन्ही वेण्या पुढं आल्या आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला. सुमित्रा हळदीपूर. माझं खरं नाव जसं मला विसरायला होतं ना, तसं हे सुमीचं आडनाव. हळदीच्या रंगाचं आणि हळदीच्या पानाचा वास असणारं हळदीपूर. पुढं कर वगैरे काहीच नाही, म्हणून एकदम बेस्ट. काय की हुडकाय लागली की काय की ती काय हरवले की काय तिचं? संप्या म्हणाला. जाऊन बघायला पाहिजे काय हरवलं ते. मग जा की विचारून सापडून दे जा, कद्र्या म्हणाला. नाही बा, आपण नाही पोरींना काही सापडून देत, संप्या म्हणाला. काय तरी हरवलं असणार सोड तिचं महत्वाचं. घरी आलो तेव्हा आमच्या घराच्या कट्ट्यावर चांगलीच गर्दी जमलेली. आमचे आजोबा, आजी, बाबूराव, सुमीचे आजोबा, आजी, सुमीच्या घरामागं राहणाऱ्या निमरंगी मामी. मी फाटक उघडून आत आल्या आल्या सुमीचे आजोबा म्हणाले, या आपलीच वाट बघत होतो. आपण आणि काय हरवून आलात? सुमीच्या आजोबांनी प्रश्न विचारल्यावर आपण दिलेलं उत्तर कितीही बरोबर असलं तरी ते देणं चूकच. मला हे चांगलंच माहीत होतं. मी काहीच बोललो नाही. त्यांनी पुन्हा तोच प्रश्न विचारला. मी बोललो नाही म्हणजे नाहीच. पण आमची आजी म्हणाली, तो कशाला काय हरवून येतोय आणि हरवणार तरी काय? त्याचे आई बाबा म्हणजे दागिन्यांचे शत्रू. त्याच्या बोटात एक साधी अंगठी सरकवायची म्हणजे मला परमेश्वराचा धावा करायला लागतो, आणि तोही 1 आठवडा आधी. आम्ही तरी कुठे सुमित्राला सोन्यानं मढवलंय. मुलीची जात म्हणून गळ्यात एक, सुमीची आजी म्हणाली. शिवाय हातात 4-5 परत आणि कानात, पायात, नाकात. सुमीचे आजोबा बोलता बोलता एकदम थांबले. कारण काय मला नीट समजलं नाही, पण बहुतेक सुमीच्या आजींनी त्यांच्याकडे सणसणीत रोखून बघितलं असणार. निमरंगी मामी म्हणाल्या, पोलीस मध्ये एक कंप्लेंट देऊन सोडलं तर बरं वाटायला लागलंय बघा मला. गेल्या वर्षी आमच्या परशानं रस्त्यातच कुठंतरी आपली चड्डी सोडून आला बघा. चड्डीचं काय नाही हो, पण खिशात 10चं नोट होतं. घराचं भाडं द्यायला काढलेलं बघा. तर हा चड्डी कुठंतरी सोडून आला. म्हणताना मी सरळ जाऊन पोलीस मध्ये कंप्लेंट केलं. व्यवस्थित लिहून गेलं, नाहीतर काय. आणि ते हिरेहळ्ळी हवालदार साहेब आपले दोस्त आहेत. त्यांचा
बाबूरावांचं वाक्य संपायच्या आतच निमरंगी मामी म्हणाल्या, तर मग हिथं कशाला उभारलाय? आधी जावा आणि कंप्लेंट देऊन सोडा की. चांगलं 2 तोळ्याचं चेन होतं म्हणून सोडा त्यात. आणि काय तर दोनानं काय होतंय? माझे बिलवर मोडून केली होती बघा ती चेन. 2पेक्षा जास्त असणार, कमीची तर गोष्टच सोडा. सुमीची आजी म्हणाली. तेच की, जावा तर आता, इकडं उभारू नका. बाबूराव सायकल घेऊन निघून गेले. कुठेतरी पडली असण्याची शक्यता आहे असं एसक्या म्हणाला होता. सर्वत्र शोध घ्यायला पाहिजे असंही तो म्हटलेला एसक्या बहाद्दर. सुमी रस्त्यावर एकटी दिसत असतानाही मी खाली का नाही गेलो मदत करायला? नावच सोडा, उलट आणि वरून डोकावून पाहत होतो मी. तिनं पाहिलं मला. कद्री मनाला वाटत होतं की ती हळदीपूर आपल्याकडे पाहते, पण माझी खात्री होती ती माझ्याचकडे पाहत असणार, मी मदत करावी म्हणून. पण मी मात्र त्या मॅड पोरांबरोबर तिथेच उभारलो. पोरींना मदत न करणारे पुरुष. मला काहीच समजेना. मी खोलीतनं बाहेर येऊन खाली आमच्या घराच्या कट्ट्यावर बसून राहिलो. एवढ्यात आमच्या बागेचं फाटक उघडलं आणि 4-5 पोरं एकदम आत आली. कोण म्हणून विचारायचं काम नाही हो, तेच ते सकाळचे पोरींना मदत न करणारे सर्वांग सुंदर पुरुष. सगळ्यात पुढं कद्र्या. अजून काय सापडायला नाही बघते चेन, तो म्हणाला. हळदीपूरचे आजोबा सांगितले, पुढं म्हटला. मी काहीच बोललो नाही. संप्या म्हणाला, आपण अरविंद कट्ट्याच्या घरी जाऊन त्याच्या मामाला विचारूया, कसल्या कसल्या मंत्राची पावर वापरून तो हरवलेल्या वस्तू सापडून देतो. त्याचं बोलणं संपायच्या आतच सगळी पोरं म्हणाली, चला 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 चला. आम्ही अरविंद कट्ट्याच्या घरी गेलो. अरविंद कट्ट्या कामात गर्क होता. घराच्या भिंतीवर रबरी चेंडू आपटून पुन्हा झेलण्याचं काम. संप्यानं त्याला सगळं सांगितल्यावर तो आम्हाला त्याच्या मामाच्या खोलीत घेऊन गेला. अरविंद कट्ट्याच्या घराच्या मागं 2 खोल्यात मामा राहतो हे आम्हाला माहित होतं, पण त्याच्या खोलीत मी पहिल्यांदाच गेलो. खोलीत भिंतीवर 38 तरी फोटो होते, काही चित्र. त्यातल्या अर्ध्या फोटोंना वाळके हार लोंबत होते. खोलीला पूजेचा वास होता. दांडीवर सोवळी आणि उदबत्तीचा धूर. मामासाहेब पायात पाय अडकवून त्याची गाठ मारल्यासारखे एका पाटावर बसलेले. डोळे किलकिले करून ते आमच्याकडे पाहत होते. सबंध उघडले तर पावर वाया जात असणार त्यांची. संप्या देशपांडेनं त्यांना त्या साखळीबद्दल सांगितलं. मामासाहेब बराच वेळ डोळे मिटून बसले आणि एकदम जोरजोरात श्वास घ्यायला लागले. वस्तू मला दिसते आहे, एका झाडाच्या बुडाशी आहे. या घरातून बाहेर पडा, उत्तरेकडे 400 पावलं चालत जा. मग डावीकडे वळून बरोबर 10 मिनिटं चालत राहा. आणखी काय काय बरंच सांगितलं त्यांनी. मग तिथे समोरच तुम्हाला एक 3 फांद्यांचं झाड दिसेल. त्या झाडाच्या बुंध्याखाली तपास करा. चला, 3 रुपये टाका. आधीच त्यांच्या त्या बोलण्यानं आमच्या पोटात पाकपूक व्हायला लागलेलं. आणि त्या 3 रुपये कुठून आणणार? मामा, ते माझे मित्र आहेत, त्यांना फुकट. मामासाहेबांनी डोळे मिटून विचारलं, कोण तू? कुठे आहेस? कुठे निघालास? कोण आहेस? पण मामा, मी. अरविंद कट्ट्या म्हणाला. मामासाहेबांनी डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं आणि पळा या अर्थानं हात हलवले. आम्ही कशाला थांबतोय? मामांचा हात हलायचा थांबायच्या आत आम्ही संप्याच्या घराच्या रस्त्यावर. त्या भानगडीत मामासाहेबांनी सांगितलेली ती किती पावलं, दिशा, मिनिटं आम्ही सारं विसरून गेलो. कुणाला कसं आठवेल तसं आम्ही करून पाहिलं. पण शेवटी थांबल्यावर मात्र समोर एकही झाड दिसेना. 3 फांद्यांचं तर नावच सोडा. सुमीच्या घराचं फाटक उघडून मी बाहेर रस्त्यावर उभा राहिलो. एवढ्यात पुन्हा त्या फाटकाचा आवाज आला. सुमी माझ्या शेजारून चालली होती. माझ्या एवढीच उंच की माझ्यापेक्षा जास्त उंच, कोण जाणे, पण तसं वाटत होतं. माझ्यापेक्षा भराभर चालत होती ती. तिच्या पायातल्या चपलांचा आवाज येत होता. चटक पटक, चटक पटक. एका ओळीत आल्यासारखा आवाज होता तो. कारण तिचं चालणं एकदम सरळ
आणि ताट. आगगाडीच्या रुळांवर चढून आम्ही पलीकडे गेलो. तिथला लाल मातीचा चढ चढत असताना सुमी एकदम थांबली. सकाळी त्या कद्रीमनाच्या गच्चीवर तुमचं काय चाललेलं रे, ती म्हणाली. मी दचकलोच एकदम. कुठं काय? मग सारखे डोकावून काय पाहत होता? कुणाकडे पाहत होता? कुणाकडे नाही बा, मी म्हणालो. कुणाकडे नाही कसं? मग मी वर पाहिल्यावर खाली का बसत होतास? सांग पाहू आधी. काय नाही बा, मी पुन्हा म्हणालो. मी एवढी रस्त्यावरनं एकटी काहीतरी शोधत निघाले होते, ते दिसलं नाही वाटतं तुम्हाला? म्हणजे तुला? मला वाटलेलं तू खाली येशील म्हणून, पण तू काय यायलाच तयार नाहीस. का आला नाहीस सांग की. चढ चढून गेल्यावर ती पुन्हा उभी राहिली. माझ्याकडे रोखून बघत म्हणाली, तो कद्री मन्या, त्या संप्याचा धाकटा काका, एकापेक्षा एक माणकं आहेत ती माझ्याकडे पाहून हसणार आणि तू त्यांच्या शेजारी उभा राहणार. पण संप्याचा धाकटा का? आज नव्हता, पण कधी कधी असतोयच की. मला काहीच सुचेना. मी म्हणालो, आणि तो SK कुलकर्णी, आज तो आला होता की तिकडे शोधायला. आणि नंतर घरीही असंच ना? तेच तर म्हणाले मगासपासून. तो कोंबडा आलेला रस्त्यावर मदत करायला. डोक्यावरचे केस डोक्यावर ठेवायला येईनात आणि हा मला मदत करणार. मिस हळदीपूर तुमची साखळी, मिस हळदीपूर तुमची चेन, सारखं करत होता. शेवटी सांगितलं मी त्याला ठणकावून, साखळी आणि चेन. काय करताय सारखं? मुलींच्या गळ्यात असते ती सोन साखळी. साखळी आणि चेन जनावरांच्या गळ्यात असतात. एवढंही समजत नसेल तर पहिल्यापासून शाळा शिका जावा. तरी आणि आहेच रस्त्यावर, पुन्हा घरी पोचवायला. तिथंही वक्तृत्व स्पर्धेसारखं भाषण. मी ते सारं ऐकत होतो. कुठे कुठे घट्ट बसलेल्या गाठी भराभर सुटल्यासारखं होत होतं. मला मॅडसारखं छान वाटत होतं. मीही त्या रुळांकडे पाहत असताना आवाज ऐकू आला. आगगाडीची शिट्टी. मी उजवीकडे पाहिलं, तिकडून आवाज आला होता. एक आगगाडीचं इंजिन एकटंच येत होतं. ते आमच्या समोरून स्टेशनकडे निघून गेलं. त्याच्या मागं डब्यांचं ओझं नव्हतं. त्या बेट्याला एकदम हलकं वाटत असणार, म्हणूनच ते शीळ घालत असणार. मलाही आता शीळ घालावी असं वाटत होतं त्याच्यासारखं. आम्ही शाळेजवळ आलो तेव्हा सुमी भराभर चालायच्या नादात माझ्या पुढं निघून गेली. मी नेहमीप्रमाणे थोडासा मागे. तिच्या मागं पुढं हलणाऱ्या हाताकडे मी पाहत होतो. छान वाटत होतं. तिच्या हाताकडे पाहताना लक्षात आलं, तिच्या दंडाच्या मागच्या बाजूला खरचटलं होतं. लालसर काळ्या रेघा उठल्या होत्या तिथं. हाताला काय लागले ग सुमे, मी विचारलं. ती एकदम थांबली. कुठे? उजव्या हाताच्या कोपराच्या वर, मी म्हणालो. तिनं हात उलटा फिरवून ते पाहिल्यासारखं केलं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, तिच्या मानेवरही खरचटलं होतं. मी ते तिला सांगितल्यावर ती म्हणाली, सकाळी चंपाच्या घरी गेलेले ना, तेव्हा त्यांच्या परसातल्या आवळ्याच्या झाडावर चढताना फांदी मोडली होती बघ, तेव्हा लागलं असणार. बोलता बोलता ती एकदम थांबलीच. चल चंपाच्या घरी जाऊ. त्या राय आवळ्याच्या झाडाखाली सोनसाखळी पडली असणार, म्हणजे शक्यता आहे. चंपाचं घर आम्ही निघालेलो त्याच्या दुसऱ्या टोकाला. पण आता माझे पाय दुखत नव्हते. उलट ते आहेत की नाही असंच वाटत होतं. चंपाच्या घरी जाताना मी सुमीला दुपारची सगळी भानगड सांगितली. अरविंद कट्ट्याचा मामा, विजापुरे साहेब, अगदी सगळं. सुमी काहीच बोलली नाही. आम्ही चंपाच्या घरी गेलो. ती घरी नव्हती. आम्ही तिच्या घरच्या मागच्या परसात गेलो. ते केवढं तरी मोठं होतं. बरीच झाडं होती तिथे. आंबा, पेरू, फणस, बंपर, सीताफळ आणि शिवाय ते राय आवळ्याचं झाड पोपटी सोनेरी आवळ्यांनी भरलेलं. त्या झाडाखाली आम्ही गेलो. हुडकायला सुरुवात केली. आधी आम्हाला 4-5 सोनकिडे दिसले.
मग झाडाच्या बुंध्याला लागून असलेल्या दगडांच्या माग ती सोनसाखळी आणि बाजूला मोडलेली फांदी. सुमीनं ती सोनसाखळी नीट उचलून दोन्ही हातात धरली. जशीच्या तशी होती ती, फक्त हुक की काय तो तुटलेला. तिनं ती अलगद आपल्या गळ्यात अडकवली. बघ, मी म्हणाले होते की नाही तुला, तू शोधायला आलास म्हणजे ती सापडणारच, सुमी म्हणाली. माझ्याकडे पाहून ती गालातल्या गालात हसत होती. हसता हसता तिनं दोन्ही हातांनी उचलून सोनसाखळी ओठांसमोर धरली सुद्धा. मला एकदम छान वाटत होतं. मी पण हसायला सुरुवात केली. पण तेवढ्यात मला ते मॅड आवळ्याचं झाड नीट दिसलं. चांगलं मोठं जाड बुंधा, आणि त्या बुंध्याला माझ्या डोक्याच्या उंचीवर फुटलेल्या फांद्या 3. मला हसायला येत होतं, पण मी विसरूनच गेलो. नमस्कार. कथा काळी आई. लेखक व्यंकटेश माडगुळकर. आपल्या रानातल्या वडाखाली म्हातारे आप्पा बसले होते. उभ्या केलेल्या गुडघ्यांभोवती त्यांनी हाताची मिठी घातली होती आणि मान खाली घालून डोळे मिटले होते. आसपास माणूस काणूसही नव्हतं. गुरेढोरी नव्हती. नांगरून पडलेल्या जमिनी ऊन खाऊन खरपूस झाल्या होत्या आणि पावसाची वाट बघत होत्या. अशा वेळी रानात कोण येणार? आता रानात काही काम नव्हतं. पाऊस पडला, तो पिऊन जमिनी फुगल्या, मऊ ओल्या म्हणजे पेरा होणार होता. वर्षातले महत्वाचे काम सुरू होणार होते. तोपर्यंत आता रानात काही उद्योग नव्हता. गुरेढोरे हिंडावीत तर धनगराच्या मेंढरांनी रानातले बारीक सारीक कसपट सुद्धा टिपले होते. मग इकडे कोण कशाला फिरकेल? त्यात ही अशी दुपारची वेळ. पाखरे सुद्धा उन्हाच्या सणक्यानं घाबरी होऊन झाडाझुडपात गप्प बसली होती. आणि अशा वेळी म्हातारे आप्पा वडाच्या सावलीत उगीच खाली मान घालून गप्प बसले होते. कमरेला जाडे भरडे धोतर, अंगात बाराबंदी आणि डोईला पांढरा रुमाल ल्यालेले, वयाची 60 उलटलेले. वर वडाच्या डहाळ्यात बसलेली एक साळुंकी मंजूळ बोलून गप्प झाली आणि इतका वेळ गप्प असलेल्या आप्पांनी मान वर केली. चेहऱ्यावर रेषांचे जाळे झालेले, हनुवटीवर दाढीचे पांढरे खूट माजलेले, खोल गेलेल्या डोळ्यांची उघडझाप होताच त्यातून पाणी आलं. कडांशी तरारलं. पाखरांची चिवचिव काही आजच ऐकली होती त्यांनी, पण ती आज त्यांना जाणवली खरी. आपल्या रानातल्या या विशाल वटवृक्षावर असे गंधर्वासारखे गाणारे पक्षी आहेत याची जाणीव होऊन आप्पा कष्टी झाले. डोळ्यातलं पाणी मनगटाला पुसून आप्पांनी समोर बघितलं. काळ्या करंद जमिनीचा पट्टा सरळ जाऊन गाव ओढ्याशी भिडला होता. त्यांना वाईट वाटलं. या भूमीतला हातन हात त्यांना माहीत होता. कुठे गळ्या इतकी काळी करंद माती होती आणि कुठे 4 हातांखाली मुरुम होता. कुठे बाजरीचं कणीस 2 वीत वाढतं आणि कुठं हरभरा गुडघ्यापाशी टेकायला येतो, हे त्यांना अचूक माहीत होतं. ही सुपीक जमीन आपल्या आई इतकी त्यांच्या माहितीची होती. तिने त्यांना सोन्याचा घास देऊन वाढवलं होतं आणि त्यांनी तिची मनापासून सेवा केली होती. दोघेही एकमेकांना कधी विसंबली नव्हती. आजवर कधी त्यांची ताटातूट झाली नव्हती. आणि आता मात्र या माऊलीचा ते निरोप घेणार होते. केवळ नाईलाज म्हणून तिला दुसऱ्याच्या हाती सोपवणार होते. बघता बघता आप्पांचे डोळे पुन्हा भरून आले. पलीकडे रानाच्या टोकाला निळे पांढरे आकाश पसरले होते. तिथूनच यमाचे दूत त्यांना घेऊन जाण्यासाठी येणार होते. या बाबांनो, आता लवकर या, माझी तयारी झाली. आप्पा आपल्याशीच पुटपुटले आणि मग आपण निर्वानिरव केली हे बरेच झाले असे त्यांना वाटले. ही जमीन आता सुदामदाजी विकत घेणार होता. ती त्याने घ्यावी हे आप्पांनी आपणहून त्याला सांगितलं होतं. कारण त्याच्यापाशी पैसा होता. त्याची 5 मुले खाणार होती. त्याच्या पदरात फारशी जमीन नव्हती. यापुढे आप्पांची मालकी या जमिनीवर राहणार नव्हती. ती सुदामदाजीकडे जाणार होती. ठीक आहे त्याच्यापाशी पैसा, त्यामुळे तो हिला विकत घेईल. पण तिची नीट काळजी घेईल का? त्याला कुठे ठाऊक आहे की या आईची अशी सेवा केली तर ती आपल्याला सोन्याचा घास देते, आपल्याला भरवते, वाढवते. एकट्याला आपल्यालाच नव्हे तर आपल्या गुराढोरांना सुद्धा. हो,
हिनं आजवर मला सांभाळलंय, माझ्या गुराढोरांना सांभाळलंय, आणि आज ती मी दुसऱ्याला देतोय. माझं एक जाऊ दे, पण हिच्या माघारी माझ्या डफळ्या राजांना कोण सांभाळेल? तेही आता माझ्यासारखेच म्हातारे झालेत, थकलेत. आता त्यांना बसून खाणं शक्य आहे का? पण ते कोण देणार? आणि माझी ढवळी काय आणि तिचे तान्हं वासरू, त्यांची उठाठेव कोण करणार? जमिनीबरोबरच दाजी सारी गुरेढोरेही घेईन म्हणतो, पण त्याला काय माया येणार यांची? तो मारील माझ्या मुक्या जनावरांना, कामाखाली जीव घेईल त्यांचा. उन्हाच्या सणक्याखाली रानातली झाडे अगदी गप्प होती. जणू आपल्या म्हाताऱ्या धन्याबरोबर तीही दुःख भोगीत होती. जसे आप्पांना त्यांना सोडवत नव्हतं, तसं त्यांनाही धनी जायला नको होता. पण आता आप्पांना जाणं भाग होतं. त्यांचे आता भरत आलं होतं, आणि ही जमीन आता त्यांनी कुणासाठी राखून ठेवायची? आता काबाड कष्ट कुणाच्या भल्यासाठी करायचे? वास्तविक हे त्यांना पूर्वीच पटलं होतं. साथीच्या साली त्यांची कर्तुकीला आलेली 2 मुलं, त्यांची घरगाडा रेटणारी करारी बायको बघता बघता निघून गेली. सारा पसारा सोडून या भरल्या ताटावरून उठली. या दुनियेत आप्पांना एकटं एकटं सोडून कायमची गेली. तेव्हाच आप्पांना ही विफलता जाणवली होती. ज्याच्यासाठी करायचं असं आता कोणीच राहिले नव्हतं. हे समजून चुकले होते, पण तरीही ते राबत आले होते. ही काळी आई कशीत आली होते. पेरणी, कापणी, मोडणी जोमाने करीत आले होते. कारण ते न करता त्यांना जगता आले नसते. हवा, अन्न, पाण्या इतकंच हे सगळं करणं त्यांना आवश्यक होतं. ही जिद्द त्यांनी आजपर्यंत रेटली होती, पण आता रेटवणार नव्हती. आता पायात बळ नव्हतं. पूर्वीसारखे कष्ट होत नव्हते. म्हणूनच आप्पांनी आपली जमीन दुसऱ्याला देणार होते. विचार करून करून त्यांनी हे निश्चित केलं होतं. सुदामदाजी दुसऱ्या दिवशी सकाळच्या प्रहरी येणार होता. गाडीत घालून आप्पांना तालुक्याला नेणार होता. अंमलदारासमक्ष खरेदीपत्र होणार होतं. स्वतःची सही देऊन आप्पा जमीन देणार होते, आणि तिच्या बदल्यात कागदाच्या चिठोऱ्या घेणार होते. हे सगळं दुसऱ्याच दिवशी घडणार होतं. लेकरा लेकरी अन्न देत आलेली ही कामधेनू आता कायमची अंतरणार होती. पुन्हा गुडघ्यात मान घालून आप्पा बराच वेळ बसले. तापलेल्या जमिनीचा वास त्यांनी हुंगून घेतला. बांधावर तरारलेल्या लिंबाचे डहाळे कुरवाळले. नेपतीच्या झुडपात रानचिमण्यांनी गवताचे घरटे गुंफले होते. वाऱ्याबरोबर झुलणाऱ्या त्या झुंबरातून एक चिमणी उलटी डोकावली. तिचं अंग तरवडाच्या फुलासारखं पिवळं मातकट होतं. आप्पांना बघताच चिवचिवाट करत ती भुरकन उडून गेली. कुठेतरी कोकाट्याचा एक थवा गोंगाट करीत बाभळीच्या झाडावर बसला. ही बाभळी, निंबाची रोपटी आप्पांनी कशी जीव लावून सांभाळली होती. जनावरांनी ओरबाडू नयेत, तोडू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या भोवती काटे लावले होते. वरचेवर त्यांच्या बुडाची माती हलवली होती. आळे केले होते. ओढ्यातून तपेली तपेलीभर पाणी आणून त्यांना घातले होते. ती आता केवढी झाली होती. हिंडता हिंडता दिवस डोंगराआड बुडाला. पश्चिम दिशा तांबडी लाल झाली. पाकोळ्या गिरक्या घेऊ लागल्या, तरी आप्पांना जमिनीतून हलवेना. आता पुन्हा कोण पाय ठेवू देणार होतं इथं? ही झाडे झुडपे आणि माती, दगड सगळं आता सुदामाचं होणार होतं. आपल्या हातून कायमचं जाणार. कधी इथं पीक उमाप आलं आणि हुरड्याचं कणीस चोळून खावं वाटलं तर खाता येणार आहे. कधी हरभऱ्याचा सोलाणा, बाजरीचा अंबूर तोंडात टाकता येणार आहे सत्तेना. ते जाऊ दे, पण नुसतं संध्याकाळच्या वेळी इथं येऊन निवांत बसावं म्हटलं तरी कुणी हटकणार नाही असं म्हणता येणार? छे, आप्पांना हलवेना. त्यांचे पाय त्या काळ्या आईनं धरून ठेवले. आता गावात जाऊच नये. इथंच एखादं खोपट उभारून राहावं आणि एक दिवशी या भूमीवर पडल्या पडल्याच हे एकलकोंड आयुष्य संपवावं, या मातीत मिसळून जावं. माय बाबा दया घना, तो दिवस आता लवकर दाखव. मारुतीच्या देवळात जाऊन आप्पांनी दर्शन घेतलं. त्यांच्यासारखीच वयानं थकली मंडळी तिथं पाठीशी पागोटं घेऊन खांबांना टेकली होती. इकडच्या तिकडच्या गप्पा करीत होती. त्यांनी काहीतरी विचारलं. आप्पांनी काहीतरी उत्तर दिलं. नेहमीप्रमाणे ते देवाच्या दारी क्षणभर उभे राहिले नाहीत. आपल्या घराकडे आले. दाराशी बांधलेली गुरे धडपडून उभी राहिली. प्रेमानं हंबरली. आलो
आलो रे, आलो माझ्या बाळांनो. जवळ जाऊन आप्पांनी त्या मुक्या साथीदारांना कुरवाळलं, गोंजारलं, त्यांना भरपूर चारा टाकला आणि पुन्हा गोंजारलं. डफळ्या राजासारखी शहाणी जनावर क्वचितच. उतारावर सुद्धा भरली गाडी घेऊन जपून चालत. वर 10 माणसे असली तरी पालखीत असल्यासारखी. आणि ही गाय 6 वर्षाच्या पोराने तिला दावे लावावे, कधी शिंग म्हणून हलवायची नाही. हे खोंड लहान आहे अजून, पण तेही गुणी होईल. हो, आप्पा घरचा चारा नाही वाया जाणार. सगळ्या जनावरांना आप्पांनी पुन्हा पुन्हा गोंजारले. त्यांच्या धन्याचा हात आज वेगळा लागत होता, तो नेहमीचा हात नव्हता. हे कळून ती जनावरेही त्यांचे शरीर आपल्या खरभरीत जिभांनी पुन्हा पुन्हा चाटू लागली, त्यांना हुंगू लागली. या बैलांनी आप्पांसाठी अपार कष्ट केलं होतं. या गायीनं कासंड्या भरून भरून गोरस दिला होता आणि आप्पा आज त्यांना दुसऱ्याला विकणार होते. ज्या दावणीत आजवर अन्न खाल्लं त्या दावणीतून उठवून त्यांना दुसरीकडे धाडणार होते, आणि तेही सरत्या काळी. सकाळ झाली. कमरेला पैशाचा कसा बांधून सुदाम दाजी आणि त्याचा उमदा पोरगा गाडी पळवत आप्पांच्या घरापुढे आला. त्या म्हाताऱ्या कुणब्याचा चेहरा आज आनंदानं फुलून आला होता. आज त्यानं आपल्या लाडक्या बैलांना रंगीत झुली घालून नटवलं होतं आणि स्वतःच्या डोईला भरजरी फेटा गुंडाळला होता. वाड वडिलांची जमीन राखून पुन्हा आज तो तिच्यात नवीन भर टाकत होता. पोराबाळांनी आनंदात राहावे अशी तरतूद करीत होता. दारासमोर येताच त्याने कासरा ओढून खाली उडी घेतली आणि मोठ्यानं हाळी दिली. हा चला आप्पाजी पंत. पण आप्पांचं दार अजून बंदच होतं. रात्री झोपलेले आप्पा अजून जागे झालेच नव्हते. शेजारचा भावड्या अंगणात राखुंडी लावत उभा होता. हा कुणबी आपल्या तोंडाचा घास काढून नेतोय हे बघून त्याला भारी चीड आली. घरात जाऊन तो आपल्याशीच बडबडला. थेरड्यानं जमीन विकली ती परक्या कुणब्याला. जणू भावकी मेली होती. याला मरण नीट येणार नाही. गुरासारखा ओरडून मरेल. अरे सरत्या काळी पाणी पाजणारा मीच आहे, तो सुदाम्या नव्हे. बंद कवाड पाहून सुदाम दाजी पुढे झाला आणि दारावर ठाप टाकून म्हणाला, अजून निजलाय काय? पंत उठा उठा, गाडी जुंपून आलोय मी. पण आत हालचाल झाली नाही. मग तोंडातला पानाचा सोता हातावर घेऊन सुदामानं टाकून दिला आणि मोकळ्या तोंडाने तो हाक मारू लागला. तरी दार उघडले नाही. तेव्हा बैलाचा कासरा धरून उभ्या राहिलेल्या पोराला तो म्हणाला, अरे म्हाताऱ्याला झालंय काय? तो अनुभवी कुणबी शंकाकुल झाला. तेव्हा उमेदीतला पोरगा राठ आवाजात म्हणाला, बघा तरी कवाड उचलू का? छे छे, तसं कसं बाबा, आपण कोण बळदार उचलणार? त्याच्या भावकीतलं कोणी बोलावलं पाहिजे. आणि धांदलीनं भावड्याच्या दारात जाऊन तो ओरडला, अरे बाबा बाहेर ये, तुझ्या आप्पाला काय झाले बघ. तो हाकेला जबाब देईन. भावड्या पळतच बाहेर आला. आप्पाच्या मरणाच्या शंकेनं त्याला आनंदी आनंद झाला. ही बेवारस इस्टेट आता आपलीच होणार म्हणून तो बेसुमार हरकला आणि हे सगळं लपून काळजी भीती दाखवत पुढे झाला. दार उघडण्यासाठी खटपट करू लागला. मग एकाएकी आतून लावलेली कडी खळकन वाजली. दार सताड उघडले. म्हाताराप्पा ताठ उभा राहून गरजला, माझी जमीन विकायची नाही, तू चालता हो सुदामा. या एकाएकी खुलाशाने सुदामा बावचळला. हा, याला काय म्हणावं? तुम्हीच म्हणाला होतात आज खरेदी पत्राला जायचंय. आणि हो म्हणालो होतो. थरथर कापत आप्पा पुन्हा ओरडले, पण आता मीच नाही म्हणतोय. पण मी तयारी केली, व्याजानं रुपये आणले दुसऱ्याकडचे, आणि तुम्ही दिलेला शब्द फिरवता. अरे जा शब्दाच्या. दिला शब्द पाळायला कुठं सत्ययुग लागून गेले काय? माझी जमीन मला विकायची नाही. त्यावर सुदामाचा पोरगा मगरुनीनं बोलला, अरे कोणासाठी राखतोय जमीन आता? कुठं 10 पोरं बाळ खायची तुझी? मारायला टेकलायस आणि कशाला तुला ही अशी भाषा रे? अरे होय होय, मरायला टेकलो म्हणून काय मी कृतज्ञ होऊ? मारायला टेकलास म्हणून काय तू तुझ्या आईला दुसऱ्याला विकणारस? अरे मी कसाही नाही, मी माझी जमीन विकणार नाही, गुरढोरं विकणार नाही. जमीन पडून राहील, माझी जनावरं माझ्या दावणीला मरतील. तुझा चालता हो. आणि आप्पांनी धाडकन कवाड लावून घेतलं. आकाशात ढग भरून आले होते. पावसानं वारा घातलाय. गार वारा रस्त्यावरची धूळ माती, केर कचरा चौफेर उधळून लावतोय. झाडांचे शेंडे गदगदून हलतायत. आला आला पहिला पाऊस आला. टपोऱ्या थेंबांनी जमिनीवर तिरकस उड्या घेतल्या. धुळीवर त्यांचा टपटप आवाज आला.
काळे करडे ठिपके उठले, मातीचा खमंग सुगंध दरवळला. अंग आखडून आई शेजारी उभे राहिलेल्या आप्पांचे वासरू बावरले, कान उभारून इकडं तिकडं बघू लागले. फेंगड्या पायांनी दौडत गेले, पावसातून पळत ओसरीवर चढले आणि आप्पांच्या पायाशी जाऊन उभे राहिले. अंगाभोवती घोंगडी लपेटून बसलेले आप्पा वरुणाची ही कृपा भरल्या डोळ्यांनी बघत होते. ते त्या वासराला जवळ घेऊन म्हणाले, पाऊस आला बेटा, आता आळशासारखं बसून भागणार नाही, कामाला लागलं पाहिजे.